नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे. तर बघा, त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, 3,000 रुपये यायला लागलेले अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला येत आहेत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी हे जे काही पैसे ते यायला लागलेले आहेत. जर आपण पाहिले तर बघा, 3,000 रुपये यायला लागलेले. ठीक आहे, 1,500 आणि 1,500 असे दोनही महिन्यांचे हप्ते तुमचे येत आहेत. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला ह्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजची 14 तारीख आहे. 14 तारखेलाच पैसे यायला सुरुवात झाली. शासनाने 17 तारीख सांगितली होती, परंतु 14 तारखेपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे. आता बघा, पैसे आलेले नाही आहे, मग काय करायचं आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पैसे याच खात्यात आलेले आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, कारण त्यांचे पैसे आले नसतील तर त्या माता भगिनी घाबरल्या असतील, आमचे पैसे येणार किंवा नाही. तर त्यांना देखील मार्गदर्शन आपण करणार आहोत. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी. ठीक आहे, तर बघा, आता पैसे आलेले नाही तर मग काय करायचे. तर बघा, पैसे आलेले नाही तर सर्व माता भगिनींनी सर्वात अगोदर घाबरून जायचं कारण नाही आहे. आजची 14 तारीख आहे. शासनाने आपल्याला 17 तारीख सांगितली होती. 14 तारखेलाच पैसे यायला लागलेले आहेत. तेही 4 वाजल्यापासून पैसे यायला लागलेले आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. तुमचे पैसे हे 17 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा. 17 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. ठीक आहे, कारण की जर आपण पाहिलं तर 1,30,00,000पेक्षा जास्त महिलांचे या ठिकाणी अर्ज जे आहेत ते मंजूर झालेले आहेत आणि त्यामुळे त्या महिलांना ह्या ठिकाणी पैसे यायला टाईम लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. तुमच्या देखील अकाउंटला पैसे जमा होतील. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर थोडा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. त्यामुळे थोडासा वेळ त्या ठिकाणी वाट बघा. आज, उद्या, परवा किंवा मग 17 तारखेपर्यंत तुमचे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतील. ठीक आहे, त्याबाबत काळजी करायची नाही. आता पैशाच्या संदर्भात बघा, पैसे आलेले नाही, मग एक काम करा. बघा, ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं काम आहे. कुठलं काम आहे? ज्यांचं अजूनही आधार लिंकिंग नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम आहे. ज्यांचं आधार लिंकिंग नाही त्यांच्यासाठी बघा, आधार लिंक करून घ्यायचं आहे. आधार लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील. आणि सर्वांना सांगू इच्छितो, आधार लिंक केलेल्याच बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. तुम्हाला ती देखील माहिती मी दाखवतो. बघा, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे ती दिली गेलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ती कळेल. तर बघा, सर्वात अगोदर आरती पंडेरे ताई आहेत. यांनी सांगितलेले 3,000 रुपये आले मला आज. ठीक आहे, तर बघा, अशा पद्धतीने हे पैसे यायला लागलेले आहेत. सर्वांचे ह्या ठिकाणी मेसेज देखील येत आहेत. तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, आता पुढचा महत्त्वाचा बघा, ह्या देखील ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, मैंने दूसरा अकाउंट दिया था बट पैसे जो अकाउंट UIDAI को लिंक है पैसे उस अकाउंट में क्रेडिट हुए हैं अभी, सो डोंट वरी, जो अकाउंट लिंक है वही पैसे आएंगे. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला मी खूप दिवसांपासून सांगत आहे की तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, त्याच अकाउंटला तुमचे पैसे येणार आहेत. ठीक आहे, तुम्ही फॉर्ममध्ये कुठलंही बँक अकाउंट दिलेलं असेल तर त्या बँक अकाउंटला पैसे येत नाही आहेत. सर्वांना क्लिअर करून घ्या. बघा, या ठिकाणी या भगिनींनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे, तुमचं बँक अकाउंट जे आहे, तुम्ही समजा फॉर्ममध्ये बँक ऑफ इंडिया दिलेलं असेल, बँक ऑफ महाराष्ट्र दिलेलं असेल आणि तुमचं लिंक IPPB असेल तर त्या अकाउंटला तुमचे पैसे येत आहेत. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. तुमचं जे आधार लिंकिंग असेल, तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने चेक करायचं आहे कोणतं अकाउंट तुमचं लिंक आहे म्हणून. तर बघा, वेबसाईटला जायचं आहे आधार कार्डच्या, त्या ठिकाणी तुम्हाला बँक सेटिंग पाहायला मिळेल. त्यावर जायचं आहे, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, तुमचा कॅप्चा जो स्क्रीनवर असेल तो टाकायचा आहे. तो कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाका. त्या ठिकाणी तुम्हाला बँक सेटिंगचं स्टेटस पाहायला मिळेल. जर ॲक्टिव्ह असेल आणि त्या ठिकाणी बँकेचं देखील नाव दाखवलं जाईल, त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. सकाळी आपल्याला माहिती मिळाली होती 27 लाख महिलांचे बँक अजूनही लिंक नाही आहेत. तर त्या माता भगिनींना देखील या ठिकाणी लिंक करण्यासाठी सांगितलं जाईल आणि 17 ऑगस्टपर्यंत त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जाईल. जेवढे लिंक होतील तेवढे त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठवण्यात येणार आहेत. ज्यांचे लिंक होणार नाहीत त्यांना नंतर त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं नाही. तुमचे पैसे यायला लागलेले आहेत. 1,500 जुलै महिन्याचे आणि 1,500 ऑगस्ट महिन्याचे, असे दोनही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला यायला लागलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, या ठिकाणी मेसेज देखील मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, हा मेसेज आहे बँक ऑफ इंडियाचा. पाहू शकता बघा, रुपये 3,000 हॅज बीन क्रेडिटेड. ठीक आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 14 तारखेला. तर बघा, अशा पद्धतीने 3,000 रुपये तुम्हाला यायला लागलेले आहेत. त्यामुळे काळजी करायचं नाही. तुमच्या अकाउंटला देखील या ठिकाणी 3,000 रुपये यायला लागलेले आहेत. या भगिनीचं देखील मी त्या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी करतोय, त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर बघा, ज्या माता भगिनींना अजूनही पैसे आलेले नाही त्यांनी काळजी करू नका. तुमचे देखील पैसे 17 ऑगस्टपर्यंत जमा होणार आहेत. तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. कारण ही जी काही प्रोसेस आहे ती कॉम्प्युटराईज असते,
सिस्टीमची आहे, बँकिंगची प्रोसेस असते आणि बँकेचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन असल्या कारणास्तव थोडासा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो, परंतु काळजी करू नका. 17 ऑगस्टपर्यंत सर्वच महिलांना ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, ज्यांचे आधार लिंक आहेत, त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील. 17 तारखेपर्यंत वाट बघा. 17 तारखेनंतर जर समजा तुमचे पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचं, तर आपला चॅनल आहे त्यावर यायचं, तुमची कमेंट टाका, तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे. सर्वांना अशा पद्धतीची माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या भगिनींचे आलेले नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाडकी बहीण योजनेचे नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.